तर ईडीकडून केजरीवालांना अटक करण्यात आलेली आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अरविंद केजरीवालांना 28 मार्च पर्यंत ईडी कोठडी। कथित मद्य घोटाळा प्रकरणात केजरीवालांवर ईडीची कारवाई। अरविंद केजरीवालच घोटाळ्याचे मास्टरमाइंड। केजरीवालांनी 600 कोटी कमावले। 45 कोटी रुपये हवालामार्फत गोव्याला पाठवण्यात आले। सौच्या दारू व्यापाऱ्यांकडून केजरीवालांनी 100 कोटी रुपये मागितले। ईडीचा कोर्टात मोठा दावा। माझं जीवन देशासाठी समर्पित। जेल बाहेर असो की जेलमध्ये असो, देशासाठी काम करत राहणार। अटकेनंतर अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया। मद्य घोटाळ्यातील 45 कोटी रुपये गोवा विधानसभा निवडणुकीत वापरले, ईडीचा आरोप। तर दक्षिणेतील दारू व्यापाऱ्यांकडून केजरीवालांनी 100 कोटी रुपये मागितल्याचा दावा। अरविंद केजरीवालांनी सुप्रीम कोर्टातील याचिका मागे घेतली। काल रात्रीच अटकेला आव्हान देणारी याचिका केजरीवालांकडून दाखल। कनिष्ठ न्यायालयात याचिका करणार। दारू विरोधात आम्ही तेव्हा आवाज उठवला, आज ते मद्य धोरण बनवत आहेत याचं दुःख आहे, पण सत्तेसमोर काहीच चालू शकत नाही। केजरीवालांच्या अटकेवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया। राज्याच्या प्रमुखाला अटक करून त्यांनी ठरवलेली धोरणं दाबण्यासाठी अटक करणं चुकीचं। केजरीवालांच्या अटकेवर शरद पवारांची प्रतिक्रिया। केजरीवालांच्या सर्व जागा निवडून येतील, इंडिया आघाडी केजरीवालांच्या पाठीशी, पवारांचं वक्तव्य। मी इंडिया अलायन्सचा एक घटक आहे आणि अलायन्सचा घटक म्हणूनच यांचा निषेधही करतो आणि आम्ही अजून केजरीवालांच्या पाठीशी उभं राहणार, पूर्ण ताकदीने उभं राहणार। अरविंद केजरीवालांना अटक ही तानाशाही। केजरीवालांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई। संजय राऊतांची प्रतिक्रिया। केजरीवालांना अटक करून आम्हाला लढण्यासाठी ताकद दिली, त्याबद्दल मोदींचे आभार। राऊतांचा मोदींना टोला। देशात हुकुमशाही आणीबाणी लागू। सुप्रिया सुळेंची केजरीवालांच्या अटकेच्या कारवाईवरून टीका। उद्या मला पण अटक केली तर काही मोठी गोष्ट नाही, मला फाशी दिली तरी मी अन्यायाविरोधात लढत राहणार, असंही विधान। चालली आहे देशामध्ये। इट इज अन अनसेड इमर्जन्सी। इट इज अन अनसेड इमर्जन्सी। इमर्जन्सीमध्ये अशाच अटक्या होत होत्या। मला पण झाली तर काय आश्चर्य वाटून घेऊ नका। मी या राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांसाठी आणि अन्यायाच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात मी लढत राहणार।